महाराष्ट्र लाईव्हची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषद तर 2 नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। सर्वच पक्ष यासाठी सज्ज झालेत, कामाला लागलेत। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जळगावची मुक्ताईनगर नगरपंचायत न लढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे आणि अनेक चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। सविस्तर पाहूयात। मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत नवा ट्विस्ट। शरद पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगर नगरपंचायत लढवणार नाही। एकनाथ खडसेंच्या घोषणेनं मित्र पक्षाची मोठी कोंडी। शरद पवार गटाची पकड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे, मात्र शहरांमध्ये पाहिजे तेवढी पकड नसल्यानं मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुका आम्ही लढवणार नसल्याचं मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं होतं। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला म्हटला जातो, तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कट्टर विरोधक असल्याचं संपूर्ण राज्याला माहिती आहे। तरी मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढत होईल अशी चर्चा रंगली होती। मात्र ऐन वेळेवर एकनाथ खडसेंनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आणि त्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळतीये। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे। तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगर नगरपंचायत लढणार नसल्यानं कुठेतरी भाजपा जी बॅकफूटवर गेली होती ती पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेत मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी देखील प्रतिक्रिया देत भाजपचाच विजय होणार असं मत व्यक्त केलंय। भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे, इथे भारतीय जनता पार्टीचा मुक्ताईनगर विधानसभा बालेकिल्ला राहिलेला आहे, तशाच पद्धतीने यावेळेस सुद्धा नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ। महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवारांची राष्ट्रवादी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लढवणार असल्याची चर्चा देखील झाली। मात्र अचानक एकनाथ खडसेंनी निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। अचानकपणे घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला ऐन वेळेवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला। मात्र अचानक निर्णय घेतल्यानं 4 ते 5 जागेवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर जगदीश पाटील यांनी सांगितलंय। खडसे साहेबांनी उमेदवार सक्षम नाही किंवा उमेदवार पूर्ण नाही, आमचं इथे पाठबळ नाही म्हणून त्यांनी माघार घेत आहे असं जाहीर केलं। ते आम्हाला आश्चर्यात धक्का बसला। आम्ही तातडीने आमच्या उमेदवारांची फॉर्म भरण्याची तयारी सुरू केली। असा त्या दिवसचा एकंदरीत खडसे साहेबांचा अनुभव आला। एकनाथ खडसेंच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून अनेक आरोप केले जात आहेत। नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे प्रतिष्ठा कायम टिकून राहावी यासाठी एकनाथ खडसेंनी हा निर्णय घेऊन भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचं विरोधक म्हणतात। ते सोयीनुसार त्याची ताकद आहे किंवा नाही आहे असं सांगत असतात। कधी सांगतात लोकसभेमध्ये माझ्यामुळे रक्षाताई निवडून आल्या, कधी सांगतात माझी ताकद नाही। सोयीनुसार त्यांच्या ते पक्षाच्या पद्धतीमध्ये ते नीती लावत असतात। विधानसभेमध्ये कोणी राष्ट्रवादीला मदत केली सगळ्यांना माहिती आहे, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। म्हणजे यांनी त्यांना मदत केली, आता याची उतराई भरून बहुतेक नगरपालिकेमध्ये यांनी सांगितलं माझी ताकद कमी आणि पूर्ण सपोर्ट रक्षाताईंना केलेला दिसतोय। आता ते त्यांच्या पक्षात ते कोणत्या पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षात आहेत। ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले,
मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते म्हणतात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं काही राहिलेलं नाही, मी लढवत नाही एकी जागा. आता मी काय बोलावं त्यांच्याबद्दल, आणि ते काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल. खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या वेळेस घेतली असेल. शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं. चंद्रकांत पाटील तळागाळापर्यंत पोहोचलेले व्यक्ती असून शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमध्ये आता शिंदेंच्या शिवसेनेची मोठी शक्ती असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलंय. आता जी निवडणूक आहे त्याची नगर परिषदेची निवडणूक आहे, त्याची काही जबाबदारी रक्षा खडसे यांच्याकडे आहे. तर रक्षा खडसेंना यश मिळावं यासाठी त्यांना मदत करणे भागच आहे. त्यानुसार त्यांनी ते निर्णय घेतले आहे. पक्षामध्ये यामुळे नाराजी ही तर आहेच. दरम्यान एकनाथ खडसेंनी युटर्न घेतल्यामुळे आता मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळतीये. आता मुक्ताईनगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकतो की भाजपचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.